नमस्ते. आज तर नवरोबाची फरमाईश झणझणीत मिसळपाव खायची. मग काय पटकन घेतली बनवायला. ते कुकरमध्ये मी मटकी टाकली, त्यामध्ये पाणी, हळद आणि मीठ टाकून कुकरची एक शिट्टी करून घेतली. मसाल्यासाठी मी ते कढईमध्ये तेल टाकलं. कांदा, टमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि सुकं खोबरं भाजून छानसं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. त्यानंतर मी ते कढईमध्ये तेल टाकलं. त्यामध्ये जिरे, कढीपत्ता आणि आपला वाटलेला मसाला टाकून मिक्स केलं आणि त्यामध्ये तिखट, गरम मसाला, धने पावडर, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि पाणी टाकून थोडं शिजवून घेतलं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनटासाठी ठेवून दिलं. बघू शकतात मसाला छान शिजला आहे. त्यामध्ये मी सुहानाचा मिसळपाव मसाला वापरला आहे, तोही मिक्स करून घेतला. त्यानंतर आपली शिजवलेली मटकी टाकली. पाणी तुम्हाला लागेल तसं टाकू शकतात. 2 मिनटासाठी उकळून घेतलं आहे. आपलं तयार आहे झणझणीत मिसळपाव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. थँक्यू.